विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर आता वेध लागले आहेत ते निवडणूक निकालांचे। एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं असून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कडेकोट बंदोबस्तात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत। ही यंत्र असलेल्या खोल्यांमध्ये पोलिसांबरोबरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे। मतदान यंत्रांबाबत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी 24 तास सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत। निवडणूक आयोग, पोलीस नियंत्रण कक्ष त्यावर लक्ष ठेवून आहेत। राज्यभरातील सर्व 288 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल। टपाली मतपत्रिकांची मतमोजणी आधी होईल, त्यानंतर ईव्हीएममधील वरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल। 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत। मुंबई उपनगर जिल्हा आणि शहर असे मिळून एकूण 36 मतदारसंघांसाठी 36 मतदारसंघांवर मतमोजणी होणार असून प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 2700हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। तर सुमारे 10,000 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। इतर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्येही चोख व्यवस्था ठेवण्यात आली असून ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तयारीची पाहणी केली।